नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. आज दिनांक 15 जुलै, वार बुधवार, दोन एक्सपायरीच्या मधला दिवस. आज दिवसभर मार्केट कसे असेल याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. एक नजर काल मार्केटमध्ये काय घडले त्याच्यावरती. निफ्टी 24,068 वरती ओपन झाली. त्यानंतर निफ्टीने 24,157चा हाय बनवला. हाय पासून खाली 24,023चा लो बनवला. तर बंद होताना 24,052 वरती निफ्टी बंद झाली. जर आपण परवाच्या मार्केटचा विचार केला तर मार्केटमध्ये आपल्याला रिकव्हरी पाहायला मिळाली होती. मार्केट गॅपडाऊन मध्ये ओपन झाले, पण त्याच्यानंतर मार्केटमध्ये शानदार तेजी आपल्याला पाहायला मिळाली. पण काल देखील मार्केट गॅपडाऊन मध्ये ओपन झाले. त्याच्यानंतर खरेदी करणाऱ्या लोकांनी मार्केटला वरती नेण्याचा प्रयत्न केला, पण काल बेअरचा पगडा इतका भारी होता की मार्केट शेवटी खालीच आले आणि निगेटिव्ह मध्ये बंद झाले. निफ्टीतील 16 स्टॉकमध्ये दबाव पाहायला मिळत होता, तर 34 स्टॉकमध्ये आपल्याला 16 स्टॉकमध्ये तेजी तर 34 स्टॉकमध्ये दबाव दिसून येत होता. टेलिकॉम सेक्टरमध्ये तेजी तर फायनान्स सेक्टरमध्ये दबाव दिसून येत होता. सर्वात जास्त वाढलेले स्टॉकमध्ये भारती एअरटेल, अपोलो हॉस्पिटल, सन फार्मा, डॉक्टर रेड्डी, TCSचा समावेश होता. तर निगेटिव्ह साईडला SCL टेक, ज्याचे रिझल्ट चांगले आले पण प्रॉफिट बुकिंग होणार होतं, त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यानंतर श्रीराम फायनान्स, एच डी एफ सी लाईफचे रिझल्ट आज येतील. टाटा मोटर्स आणि कच्च्या तेलाची किंमत वाढल्यानंतर साहजिकच इंडिगोला त्याचा फटका बसणार होता. त्याच्यामुळे इंडिगोमध्ये देखील आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. एकंदरीत मार्केटचा विचार केला तर मार्केटमध्ये निगेटिव्ह गोष्टी कोणत्या होत्या काल, तर कच्च्या तेलाची वाढती किंमत, मे महिन्यानंतर रुपयामध्ये झालेली घसरण, इंडिया विक्स मध्ये झालेली वाढ, विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली मोठी विक्री आणि ग्लोबल मार्केटमध्ये देखील काल आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. त्यात IT सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग दिसून आलं. PCR डाटा पण आपला काल निगेटिव्ह साईडला गेला होता. त्याच्यानंतर SBI म्युच्युअल SBIचा जो IPO येतोय त्याच्यासाठी देखील लोकांनी आपली इन्व्हेस्टमेंट कमी केल्याची आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर एक नजर बँक निफ्टीवरती टाकू. 57,832 वरती ओपन झाली. त्यानंतर बँक निफ्टीने 57,840चा हाय बनवला. निफ्टीमध्ये रिकव्हरी पाहायला मिळत होती, पण बँक निफ्टीमध्ये जोरदार दबाव काल दिसून येत होता आणि त्यातच 57,286चा लो बनवला आणि बंद होताना 57,462 वरती बँक निफ्टी बंद झाली. बँक निफ्टीतील एकच बँकमध्ये तेजी होती, अन्यथा सर्वच बँकिंग स्टॉकमध्ये काल दबाव पाहायला मिळत होता. तर आज मार्केट कसे आहे, काय ग्लोबल मार्केटमधून अपडेट मिळत आहे त्याच्यावरती नजर टाकूया, म्हणजे आपल्याला दिवसभर काम करायला सोपं जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी परत एकदा 24 तासाच्या आतमध्ये पलटी मारलेली आपल्याला दिसून येते. त्यांनी काल सांगितलं होतं की स्टेट ऑफ हॉर्मुझमधून जे जहाज ये जा करतील त्यांना 20% टोल द्यावा लागेल. पण खाडी देशातून अमेरिकेवरती जो दबाव निर्माण झाला त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला निर्णय मागे घेतला व त्यांनी आता सांगितलं आहे की आम्ही स्टेट ऑफ हॉर्मुझमधून ये जा करणाऱ्या जहाजांना संरक्षण देऊ, त्याच्या बदली तुम्ही आम्हाला टोल देण्याऐवजी अमेरिकेच्या देशामध्ये गुंतवणूक करा. इराण अमेरिका यांच्यामध्ये हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत. अमेरिकेने इराण सोडून सर्वांसाठी स्टेट ऑफ हॉर्मुझ खुला असल्याचे सांगितले जात आहे आणि स्टेट ऑफ हॉर्मुझमधील जहाजांवरती हल्ले रोखण्यासाठी अमेरिका सैन्य त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या माघारीनंतरही कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये काहीच परिणाम आपल्याला पाहायला मिळालेला नाही. उलट कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढच दिसून येत आहे. आज $86 आसपास कच्चे तेल आपल्याला दिसून येत आहे. आज अमेरिकेचे डाव फ्युचर फ्लॅटमध्ये दिसत आहेत. सर्वच मार्केट फ्लॅट निगेटिव्ह साईडला, फ्लॅट पॉझिटिव्ह साईडला दिसून येत आहेत. फक्त दक्षिण कोरियाचे मार्केट 6%च्या तेजीमध्ये आपल्याला दिसून येत आहे. आपले मार्केट देखील आज फ्लॅटमध्ये ओपन होऊ शकते आणि बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा अंदाज आहे की आपले मार्केट दिवसभर एकाच रेंजमध्ये रेंगाळत राहू शकते.
आज निफ्टीसाठी महत्त्वाच्या लेवल कोणत्या राहणार आहेत? निफ्टीने 24,000ची ही रेंज ब्रेक केली आणि काही काळ जर निफ्टी खाली थांबली तरच आपल्याला एक हालचाल किंवा मुवमेंट पाहायला मिळू शकते. ती निगेटिव्ह साईडला असेल 23,900 ते 23,800 पर्यंत. आणि वरील बाजूस जर निफ्टीने 23,300ची लेवल ब्रेक केली तर फ्रेश तेजी पाहायला मिळू शकते. अन्यथा या दोन्ही मधल्या रेंजमध्ये मार्केट आपल्याला फ्लॅटमध्येच दिसून येईल. बँक निफ्टीचा विचार केला तर निफ्टीच्या तुलनेत बँक निफ्टीमध्ये काल जास्त दबाव पाहायला मिळत होता. आज देखील दबाव हा असाच राहिला आणि 57,000ची लेवल ब्रेक झाली तर बँक निफ्टीची वाटचाल 56,800 ते 56,500 कडे होऊ शकते. तर वरील बाजूस 57,800 ब्रेक केल्यानंतर 58,000 व 58,300 कडे बँक निफ्टीची वाटचाल होऊ शकते. काल अमेरिकन मार्केटमध्ये आय टी सेक्टरमध्ये जोरदार दबाव पाहायला मिळाला. आज आपल्या मार्केटमध्ये काय होतं त्याचं रिॲक्शन काय येतं हे बघणं खूप महत्त्वाचं असेल. काल अमेरिकेच्या मार्केटने मार्केटच्या अपेक्षेपेक्षा कमी महागाई दर जाहीर केला. त्याच्यामुळे काल शानदार तेजी अमेरिकन मार्केटमध्ये आपल्याला दिसून येत होती. महागाई दर कमी झाला याचा अर्थच काय तर व्याजदरामध्ये लवकर वाढ होणार नाही. या गोष्टीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये 1,900 रुपयांची तर चांदीच्या किमतीमध्ये 5,400 रुपयांची आपल्याला वाढ दिसून येत आहे. काल विदेशी गुंतवणूकदारांनी 7,700 कोटींची विक्री केली तर स्वदेशी गुंतवणूकदारांनी 2,900 कोटींची मार्केटमध्ये खरेदी केली. उद्या सेन्सेक्सची विकली एक्सपायरी असेल. आज 11 वाजता केंद्रीय कॅबिनेट बैठक देखील होणार आहे. हा जो निफ्टीचा गॅप आहे 23,600 आणि 23,800च्या मधला हा जोपर्यंत फुलफिल होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये शानदार तेजीची अपेक्षा करणं चुकीचं ठरू शकतं. आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. पुढील अपडेटसाठी लवकरच भेटू. SBI वरती आपण IPO वरती सविस्तर व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत. तो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील अपडेटसाठी आमच्यासोबत राहा. धन्यवाद.